पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138वी जयंती. सोहळा मोठ्या उत्साहात साजरा. लोणंद प्रतिनिधी. बाळ लोणंदकर लोणंद येथे रयत शैक्षणिक संकुल लोणंद आयोजित पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. लोणंद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मुलींचे लोणंद येथील भव्य सभागृहात संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे, सहसचिव ऑडिट रयत शिक्षण संस्था सातारा तसेच अध्यक्षपदी मा प्राचार्य नवनाथ जगदाळे, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा, विभागीय अधिकारी मध्य विभाग रयत शिक्षण संस्था सातारा प्रमुख. उपस्थिती: आनंदराव शेळते पाटील मा समाज कल्याण जिल्हा परिषद सातारा, डॉक्टर अनिल राजे निंबाळकर प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अतिशय उत्साहात व आनंदात या कार्यक्रमाचे आयोजन अतिशय सुंदररित्या केले होते. या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री चंद्रकांत जाधव मालोजीराजे विद्यालय व ज्युनियर कॉलेज लोणंद तसेच प्राचार्य डॉक्टर सौसी जे खिलारे शरदचंद्र पवार विद्यालय लोणंद व प्रभारी प्राचार्य दत्ता गोळे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मुलींचे लोणंद यांनी परिश्रम घेऊन या कार्यक्रमाचे अतिशय नेटके नियोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध व्यापारी अनिल शहा तसेच माजी प्राचार्य सुनंदा न्यूसे तसेच तिन्ही हायस्कूलमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षकवृंद, प्राध्यापक व पालक तसेच लोणंद पंचक्रोशीतील ग्रामस्थ असंख्य संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापिका पायल घोरपडे व प्राध्यापक शरद पवार. तर आभार प्राचार्य श्री चंद्रकांत जाधव सरांनी मानले. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील आजचे आपले प्रमुख अतिथी की ज्यांनी आपल्याला सत्याच्या मार्गाने चालण्याचा एक मोलाचा संदेश दिला, असे रयत शिक्षण संस्थेचे सन्माननीय सहसचिव ऑडिट विभाग रयत शिक्षण संस्था सातारा माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब यांचे मी आपल्या या रयत शैक्षणिक संकुलाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर या ठिकाणी कार्यक्रमाची उंची आपण प्रत्येक वर्षी पुढे नेण्याचा वैचारिक वारसा विचारांचा असेल, कर्मवीरांचा असेल, आपण तो जोपासण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु निसर्गाच्या पुढे आम्हाला हातबलाच आम्हाला व्हावं लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे बाहेर विद्यार्थी आहेत आपले बसलेले आहेत आणि आज आपण इकडे सगळे आलेलो आहोत. खरे मोरे साहेब गरजच होती की तुम्ही जो विचार मांडला तो आमच्या सारख्यांना सर्वांना प्रेरित करणारा असाच होता आणि त्या दृष्टीनं मी मुद्दाम असं आपल्याला आमच्या सहकार्यांच्यासाठी सांगेन कि सत्य को जानने वाला समाज ही उन्नति कर सकता है. सत्य को जानने वाला समाज ही उन्नति कर सकता है. इसलिए हमें सत्य शोधक समाज की आवश्यकता है असं महात्मा फुलेंनी त्यावेळेला म्हटलेलं आहे. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याकडे उपस्थित असणारी रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिव आणि छत्रपती शिवाजी महाराज कलाचे विद्यमान प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब आजच्या समारंभाचे त्या ठिकाणी खरं अशा कार्यक्रम घेण्यासाठी चांगल्या प्रकारचे सुरू करावी अशी मी माझ्या वतीने इथल्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो. आज ही परिस्थिती उद्भवली त्याचे ठिकाण आज जर बघितलं तर तुम्ही मराठवाडा विदर्भ या भागात पावसाची परिस्थिती काय ते करणार जीवन जगणं कठीण झालंय.
खाण्यापिण्याचे वांदे झाले. अशा परिस्थितीत शैक्षणिक संकुल लोणंद या संकुलाच्या वतीला आयोजित केलेल्या पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या सोहळ्याच्या निमित्तानं विचारमंचावरती उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मित्र न्यायमंडळाचे सदस्य त्याचबरोबर विभागीय अधिकारी आणि प्राचार्य गमनाजी जगराजन या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारमंचावरती उपस्थित असलेले आणि आता त्यांनी आपला सर्वांना मार्गदर्शन एक असं सामान्य व्यक्तिमत्व त्या काळात निर्माण झालं आणि त्यांनी मूळ कारणे अशा प्रकारचे विचार मांडायला सुरुवात केली. विशेषतः बहुजन समाज आजपर्यंत शिक्षणापासून का वंचित आहे, अधोगतीचं कारण काय, त्याच्या शोषणाचं नेमकं कारण काय, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची जी गुलामगिरी लागलेली त्याचं नेमकं कारण काय, त्याचा त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. आणि हा शोध घेत असताना त्यांच्या असं लक्षात आलं गेल्या हजारो वर्षापासूनची परंपरा आहे शोषणाची. इथल्या समाज व्यवस्थेच्या काही महत्त्वाच्या लोकांनी बहुसंख्याक लोकांचं फार मोठ्या प्रमाणात शोषण केलेलं आहे, स्त्रियांचे केलेलं आहे, बहुजन समाजाचं केलेलं आहे आणि अनेक लोकांना शिक्षणापासून चांगल्या ज्ञानापासून वंचित ठेवलेलं आहे. म्हणून महात्मा फुले त्यावेळेला वेगवेगळ्या ग्रंथांचं लेखन केलं. त्यामध्ये ब्राह्मणांचं कसं, तृतीय रत्न, शेतकऱ्यांचा असूड, रामगिरी नावाचे ग्रंथ लिहिले.